दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आजचं युग आपण जर बघितलं तर इंटरनेटचं युग आहे. सर्व ठिकाणी इंटरनेट आपल्याला अ, वापरण्याची गरज असते. ह्या इंटरनेटचा आपल्याला फायदासुद्धा होतो आणि इंटरनेटचा आपल्याला नुकसानसुद्धा होतं. आज इंटरनेट मुलांना शिक्षणसुद्धा देतं, परंतु त्याचबरोबर इंटरनेटवर नको त्या गोष्टीसुद्धा मुलांना बघायला मिळतात, ज्या मुलांनी बघू नये आणि त्यामुळे आपली मुलं वाईट मार्गाला सुद्धा जाऊ शकतात. इंटरनेटवरून फसवणूकसुद्धा होते. बघा, आपण एक टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघतो की कोणीतरी फोन येतो, मेसेज येतो की कस्टममध्ये तुमच्या मालामध्ये ड्रग्स सापडलेले आहेत, ह्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि मग तुम्ही वाचू शकाल. आणि ज्यावेळेस एखादा ती लिंक जी आहे ती क्लिक करतो तर ॲटोमॅटिक तुमच्या बँकमधून सर्व पैसे त्यांच्या अकाउंटला निघून जातात आणि तुमची मोठी फसवणूक होते. आणि कधीकधी आपण बघतो की तो पानवाला येतो आणि तो चुना लावत असतो आणि तो सांगतो की तुम्ही कसं सावध राहा ह्या गोष्टीपासून, कोणीही तुम्हाला फसवू शकतो. ती एक व्यक्ती आपल्या समोर असते की जी आपल्याला सांगते की फसू नका म्हणून. आणि आपल्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला अशी एक व्यक्ती दिलेली आहे, अशी एक देवाने आपल्याला दिलेलं एक दान आहे की जी आपल्याला फसवणुकीपासून वाचवतं, आणि ते म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आपल्याला सर्व गोष्टीपासून वाचवतो. आणि ह्या इंटरनेटसाठी, फसवणुकीसाठी वाचवण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी ॲप डाउनलोड करावे लागतात, काहीतरी कोणाला तरी ते पैसे द्यावे लागतात महिन्याला. पण ही गोष्ट आपल्यासाठी फ्री आहे. पवित्र आत्म्याचं महिन्याला आपल्याला कुठलंही आपण पैसे भरत नाही, देवाचं दान आहे, देवाची देणगी आहे. हा पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा जेव्हा आम्ही देवाजवळ मार्गदर्शन करतो, पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो की कशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावी, कशा प्रकारे देवाचं मार्गदर्शन मागावं. तो आम्हाला हे शिकवतो की पापापासून आम्ही कशा प्रकारे लांब जावं, कशा प्रकारे बोलावं, कशा प्रकारे ऐकून घ्यावं आणि काय बोलू नये. हे सर्व काही जे आहे हे पवित्र आत्मा आम्हाला शिकवत असतो. तो आमचा मार्गदर्शक असतो. आणि पवित्र आत्मा जो आहे हा आम्हाला आयुष्यभर सांभाळत असतो. तोच आमचा मार्गदर्शक ह्या जगामध्ये देवाने आमच्यासाठी दिलेला आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 26वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 14 and verse 26. तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण देईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.